नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 17 दशांश अपूर्णांक स्वाध्याय 17.4 प्रश्न पहिला. एका सोन्याच्या चेनचे वजन 20 ग्रॅम 250 मिलीग्रॅम, बांगड्याचे वजन 45 ग्रॅम 230 मिलीग्रॅम व कर्णफुलाचे वजन 5 ग्रॅम 75 ग्रॅम आहे, तर सर्व दागिन्यांचे एकूण वजन किती ग्रॅम आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. सोन्याच्या चेनचं वजन आहे 20 ग्रॅम आणि 250 मिलीग्रॅम. या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर बांगड्याचं वजन आहे 45 ग्रॅम आणि 230 मिलीग्रॅम आणि कर्णफुलाचं वजन आहे 5.75 ग्रॅम म्हणजे 5 ग्रॅम आणि 75 मिलीग्रॅम. या सर्वांची करायची आहे आपल्याला बेरीज. 0 0, 5 आणि 5 10 आणि 3 13, हातचा आला 1, 7 आणि 2 9, 10 11 आणि 1 12, हातचा आला 1. मित्रांनो, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह येईल. 5 आणि 5 10 आणि 1 11, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, उत्तर आलं 71 दशांश चिन्ह 2 3 0. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 71 दशांश चिन्ह 2 3. या ठिकाणी हा जो 0 आहे तो आपण 1 0 देऊ शकतो, आणखीन 2 देऊ शकतो. म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडं शेवटच्या अंकानंतर आपण कितीही या ठिकाणी 0 देऊ शकतो. मग 71 दशांश चिन्ह 2 3 म्हणा किंवा 2 3 0 म्हणा, उत्तर एकच आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा. एका वाहनाच्या पेट्रोल टाकीची धारकता 35 लिटर आहे. टाकी पूर्णपणे भरण्यासाठी सरिताने त्यात 10.5 लिटर पेट्रोल भरले, तर टाकीत आधी किती लिटर पेट्रोल होते? मित्रांनो, वाहनाच्या पेट्रोल टाकीची धारकता आहे 35 लिटर, म्हणजे त्या वाहनामध्ये एकूण 35 लिटर एवढं पेट्रोल मावतं. पण सरिताने त्यामध्ये 10.5 लिटर पेट्रोल भरलं. 10.5 लिटर म्हणजे 10 लिटर आणि 500 मिलीलिटर. तर टाकीत आधी किती पेट्रोल होतं यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 35 लिटरमधून 10.5 लिटर आपल्याला वजा करावं लागेल. 0 0 0 0. आता शून्यातनं 5 जाणार नाही म्हणून हा 0 या ठिकाणी 4 10, 10तनं 5 गेले 5, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 4तनं 0 गेला 4 आणि 3तनं 1 गेला 2, म्हणजे उत्तर आलं 24 दशांश चिन्ह 5 0 0 म्हणजेच 24.5 लिटर. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24 लिटर आणि 500 मिलीलिटर. प्रश्न नंबर 3. सुजयची उंची 1.48 मीटर आहे व श्रीकांतची उंची 1.53 मीटर आहे, तर त्या दोघांच्या उंचीतील फरक किती आहे? मित्रांनो, फरक म्हटलं की आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या किंवा मोठ्या वजनातून म्हणजे मोठ्या उंचीतून लहान उंची आपण वजा करणार. 1.53 वजा 1.48. आता 3तनं 8 जाऊ शकत नाही, 3 खोडून वर घेतला, 5कडनं हातचा घेतला, 5च्या जागी झाले 4 आणि 3च्या ठिकाणी झाले 13. 13तनं 8 गेले, खाली राहिले 5, 4तनं 0 गेला, 4तनं 4 गेले 0 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह आणि 1तून 1 गेला 0, म्हणजे उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 05. म्हणजेच आणि या ठिकाणी हे उत्तर कशामध्ये आहे तर मीटरमध्ये आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 0 दशांश चिन्ह 05 मीटर. प्रश्न चौथा. 5 शतक अधिक 3 दशक अधिक 7 दशांश अधिक 8 शतांश बरोबर किती? मित्रांनो, सुरुवातीला एक गोष्ट आपण या ठिकाणी समजावून घेऊया. 5 शतक म्हणजे 500, त्यानंतर 3 दशक म्हणजे 30, त्यानंतर आहे 7 दशांश. मित्रांनो, 7 दशांश कसे लिहिणार? 7 आणि छेद 10, म्हणजे या ठिकाणी काय होणार तर 0 दशांश चिन्ह 7, 7 दशांश म्हणजे 0 दशांश चिन्ह 7. त्यानंतर आहे 8 शतांश 8 आणि छेदस्थानी 100, म्हणजे काय होणार तर 0 दशांश चिन्ह 08. आणि या सगळ्यांची आपल्याला करायची आहे बेरीज. म्हणजे 500 अधिक 30 अधिक 0 दशांश चिन्ह 7
आणि त्यामध्ये आपण मिळवणार पुन्हा 0.08. मित्रांनो, या ठिकाणी मांडणी व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. आता अंक बरोबर एकाखाली एक आलेले आहेत. 8शी 8, 7शी 7, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 0शी 0, 3शी 3 आणि 5शी 5. उत्तर आलं 530.78. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 530.78. प्रश्न नंबर 5. राजीवच्या आईने 1.5 किलोग्रॅम द्राक्ष विकत घेतले व महेशच्या आईने 1.25 किलोग्रॅम द्राक्ष विकत घेतली, तर दोघींनी मिळून किती द्राक्षे विकत घेतली? मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. राजीवच्या आईने 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो आणि 500 ग्रॅम. त्यानंतर महेशच्या आईने 1.25 किलोग्रॅम म्हणजे काय, 1 किलो आणि 250 ग्रॅम. दोघांची करायची आहे बेरीज. 0शी 0, 5शी 5, 5 आणि 2 7, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 1 आणि 1 2. उत्तर आलं 2.750 किंवा 2.75 म्हणा, किंवा याला आपण 2.25 किलो असं सुद्धा म्हणू शकतो. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 2.75 किंवा 2.75 किलोग्रॅम. प्रश्न नंबर 6. आर्यनने 25.5 रुपयांची रंगपेटी, रुपये 4.50 म्हणजे 4.5 किमतीचे पेन व 22 रुपयांची एक वही विकत घेतली, तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावे? मित्रांनो, सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 25.5 रुपयाची रंगपेटी आहे म्हणजे 25 रुपये आणि 50 पैसे. त्यानंतर 4.50 म्हणजे 4 रुपये आणि 50 पैसे किमतीचे आहेत पेन, आणि 22 रुपयाची एक वही म्हणजे एवढं सगळं त्याने विकत घेतल्यानंतर दुकानदाराला त्याने किती रुपये द्यावे? सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 0शी 0, 5 आणि 5, 10, हातचा आला 1. मित्रांनो, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह येईल. 5 आणि 1 6, 6 4 10 आणि 2 12, हातचा आला 1. 2 2 4 आणि 1 5. उत्तर आलं 52.00 म्हणजे 52 रुपये. 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, त्याने दुकानदारास 52 रुपये द्यावे. प्रश्न नंबर 7. सुमय्या आणि आफरीन दोघींना मिळून रुपये 150 जमवायचे होते. सुमय्याने रुपये 75.50 म्हणजे 75 रुपये 50 पैसे व आफरीनने रुपये 51 जमा केले, तर त्यांना आणखीन किती रक्कम जमवावी लागेल? मित्रांनो, दोघींना मिळून 150 रुपये जमवायचे होते. मग जमवले किती? तर सुमय्याने जमवले 75 रुपये आणि 50 पैसे आणि आफरीनने जमवले 51 रुपये. म्हणजे दोघींनी मिळून किती पैसे जमवले? तर या ठिकाणी 5 0 दशांश चिन्ह, 5 आणि 1 6, 7 आणि 5 12 म्हणजे 126 रुपये आणि 50 पैसे. आणि त्यांना जमवायचे होते 150 रुपये. म्हणजे आणखीन किती रुपये त्यांना जमवावे लागतील? तर यासाठी आपल्याला करावी लागणार आहे वजाबाकी. 150 वजा 126.50 म्हणजे 150 रुपयामधून आपल्याला 126 रुपये आणि 50 पैसे वजा करावे लागतील. शून्यातून शून्य गेला 0, 0तून 5 जाणार नाही, हा 0 खोडून वर लिहिला. शून्याकडनं हातचा घेतला, हा सुद्धा हातचा देऊ शकत नाही म्हणून मग या ठिकाणी 5कडनं घेतला. 5ची जागी झाले 4, या ठिकाणी झाले 10. हातचा याला पाहिजे होता म्हणून 10च्या ठिकाणी 9 आणि 10. 10तून 5 गेले, 5 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. 9तनं 6 गेले, 3 राहिले. 4तनं 2 गेले, 2 राहिले. 1तून 1 गेला 0 म्हणजे 23 दशांश चिन्ह 5 0 म्हणा किंवा 23.5 रुपये आणखीन जमवावे लागतील. त्या दोघींना आणखीन 23 रुपये 50 पैसे जमवावे लागतील. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुपये 23 आणि 50 पैसे. प्रश्न नंबर 8. निशिताकडे 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. तिला त्या रिबिनीचे प्रत्येकी 40 सेमी लांबीचे 8 तुकडे करायचे असतील, तर तिला किती रिबीन कमी पडेल? मित्रांनो, निशिताकडं 3 मीटर, आता 3 मीटर म्हणजे थोडक्यात 300 सेमी. 300 सेमी लांबीची रिबीन आहे आणि तिला 40 सेमीचे 8 तुकडे करायचे आहे. म्हणजे 40 गुणिले जर आपण 8 केलं तर 8 0 0 आणि 8 चोक 32 म्हणजे 320 सेमीची तिला आवश्यकता आहे. तिच्याकडे आहे 300 सेमीची रिबीन आणि तिला आवश्यकता आहे 320 सेमीची
रिबिनीची, म्हणजे तिला किती रिबिन कमी पडणार आहे? तर सोपं आहे. 320मधून जर आपण 300 कमी केले तर आपल्याला 20 सेमी एवढी रिबिन कमी पडणार आहे. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20 सेमी. प्रश्न नंबर 9. समीरने एका दुकानातून रुपये 637 पैसे 95 किमतीचे बूट खरेदी केले. दुकानदारास त्याने रुपये 1000 दिले तर दुकानदार त्याला किती रक्कम परत देईल? सोपा प्रश्न आहे मित्रांनो. दुकानदाराला 1000 रुपये दिलेले आहेत आणि दुकानदाराकडून 637 रुपये आणि 95 पैशाचे बूट खरेदी केलेले आहे. तर दुकानदार किती रक्कम परत देणार आहे? तर या ठिकाणी आपल्याला करायची आहे वजाबाकी. 1000 मधून आपण 637.95 वजा करणार, म्हणजे 637 रुपये आणि 95 पैसे हे 1000 मधून आपण वजा करणार. मित्रांनो, या ठिकाणी 1000 नंतर सुद्धा मला 2 दशांश चिन्ह या ठिकाणी घ्यावे लागले, कारण की 1 रुपयाबरोबर 100 पैसे, म्हणून या ठिकाणी 2 दशांश चिन्ह घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण करणार आहोत वजाबाकी. आता शून्यातनं 5 जाऊ शकत नाही, मग आपल्याला या ठिकाणी यावं लागणार आहे. एकातनं एकाच्या जागी होईल 0, त्यानंतर या ठिकाणी 9 9 9 9 आणि या ठिकाणी होतील 10. 10तून 5 गेले 5, 9तनं 9 गेले 0, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. 9तनं 7 गेले 2, 9तनं 3 गेले 6 आणि 9तून 6 गेले 3 आणि 0तून या ठिकाणी 0, म्हणजे 362 रुपये आणि 5 पैसे. बघा, 362 दशांश चिन्ह 05 म्हणजे काय? तर दुकानदार समीरला 362 रुपये आणि या ठिकाणी 05 म्हणजे हे आहे पैसे, 5 पैसे एवढी रक्कम परत देईल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 362 रुपये 5 पैसे. प्रश्न नंबर 10. दोन संख्यांची बेरीज 1425.5 असून त्यापैकी एक संख्या 375.05 आहे, तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती असेल? मित्रांनो, हा प्रश्न थोडा चॅलेंजिंग आहे बघा. तर प्रश्न आपल्याला दिलेला आहे दोन संख्यांची बेरीज. आता दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 1425.5. मित्रांनो, थोडक्यात या ठिकाणी मी बेरजेची मांडणी करतो आणि दोन संख्यांची बेरीज आहे 1425.5. त्यातली एक संख्या दिलेली आहे आपल्याला 375.05. बघा, 375.05 त्यातली एक संख्या आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ही जी दुसरी संख्या असणार आहे ना, कोणत्या संख्येमध्ये 375.05 मिळवल्यानंतर आपलं उत्तर आलं 1425.5. तर आपल्याला सुरुवातीला ह्या दोघांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही वरची संख्या मिळेल. मग आपण 1425 मधून या ठिकाणी 375 सुरुवातीला वजा करणार. 1425.50 वजा 375.05 या ठिकाणी होतील 10. 10तून 5 गेले 5, 4 4 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 5तून 5 गेले 0, पुन्हा 2, 12. 12तनं 7 गेले 5, 3तून 3 गेला 0, 1 मित्रांनो, एक संख्या आली बघा 1050.45, म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळाली. बघा, 1050 दशांश चिन्ह 45 मध्ये जर आपण ते 375.05 मिळवले तर आपल्याला बरोबर उत्तर मिळालं 1425.5. तर आपल्याला प्रश्न विचारलाय, तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती असेल? मित्रांनो, ही पहिली संख्या होती जी आपल्याला गणितामध्ये दिलेली होती. दुसरी संख्या आपण शोधून काढली, ही मिळाली आपल्याला दुसरी संख्या. आता त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे, म्हणजे 1050.45 वजा 375.05 म्हणजे आपल्याला मिळेल आपलं उत्तर. या ठिकाणी मी वजाबाकी करतो. 1050.45 वजा 375.05
0.5 5 5 गेले 0, 4 0 गेला, 4 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 0 5 जाऊ शकत नाही, 5कडनं हातचा घेतला, 5च्या जागी झाले 4, या ठिकाणी 10, 10 5 गेले 5, पुन्हा 4 7 जाऊ शकत नाही, मग या 0कडनं हातचा घेतला, 1कडनं हातचा घेतला, 1च्या जागी झाले 0, या ठिकाणी 10, पुन्हा 9, या ठिकाणी झाले 14, 14 7 गेले 7, 9 3 गेले 6. मित्रांनो उत्तर आलं 675.40, 675.40. बघा, तर त्या दोन संख्यांची वजाबाकी आपल्याला मिळालेली आहे. मग 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 675.4 किंवा 40. प्रश्न नंबर 11. मित्रांनो या ठिकाणी बेरीज करायची आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. 8 दशांश चिन्ह 8, फक्त अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. दशांश चिन्हाखाली बरोबर दशांश चिन्ह आलं पाहिजे. 8 दशांश चिन्ह 8 अधिक 8 दशांश चिन्ह 08 अधिक 8 दशांश चिन्ह 008 अधिक 8 दशांश चिन्ह 0808 अधिक 8 दशांश चिन्ह 8 दशांश चिन्ह 8, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1 8 येतील. 8 8 दशांश चिन्ह 8 आणि यांची सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. मित्रांनो आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपण 0 लिहून घेऊ शकतो. 8 8 8, त्यानंतर 8 8 8 आणि 8 16, हातचा आला 1, 8 1 8, 8 2 16 आणि 1 17, पुन्हा हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45 आणि 1 41, हातचे आले 4, 8 आणि 4 12. आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 121 दशांश चिन्ह 7688, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 121 दशांश चिन्ह 7688. मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 17.4 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.